सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण पाहणार आहोत स्त्रीधन नास्तिक वैरिचरित्रम न श्रवणीयम। म्हणजे काय? स्त्री किंवा धन याच्याबद्दल किंवा वैरिचरित्र म्हणजे काय? तर एखादा खोटा मनुष्य, संसारात जखडलेला मनुष्य, अशांची चरित्र ऐकण्याचा प्रयत्न करू नये, म्हणजे भक्तीपासून दूर जाणार नाही आपण। म्हणजे एवढी अशी परम उच्च भक्ती जर गाठायची असेल तर नारद आपल्याला सांगतायत। कारण काय, हा चॅप्टर काय चाललाय की भक्तीला कशा कशामुळे प्रतिबंध होतो, कशा कशामुळे भक्ती कमी होते आपली, ते तुम्ही करू नका। मग स्वभावतःच मनुष्य कोणत्याही स्त्रीची चरित्र ऐकली की त्या भक्तीपासून दूर जातो, किंवा संसारातल्या गोष्टींपासून, किंवा आपला वैरी आहे, आपल्याला जो मनुष्य आवडत नाही, एकदा त्याचा मनात विचार आला की जो आपला संताप सुरू होतो की आपण भक्तीपासून दूर जातो। त्याचप्रमाणे धनाबद्दल विषय आले डोक्यात की आपण भक्तीपासून दूर जातो, आपल्याला फक्त धन आणि धनच पाहिजे असतं, आणि म्हणून या गोष्टींचा विचार करू नये। म्हणजे काय होतं, खरं सांगू का, आपल्याला ही जी इंद्रिय दिलेली आहेत ना, इंद्रियांमुळे काय होतं माहिती का, ही श्रवणेंद्रिय आहेत, ती बाहेरच्या गोष्टी ऐकतात आणि त्याप्रमाणे आपल्या वृत्ती होतात। आपली डोळ्यांची इंद्रिय, नेत्रेंद्रिय, त्याच्यामुळे या विश्वामध्ये बाहेर पाहिलेल्या सगळ्या गोष्टी, मग त्या वस्तू असू देत, व्यक्ती असू देत, काही व्यक्तींमुळे खूप राग येतो, काही व्यक्ती खूप आपल्याशा वाटतात, दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आसक्ती किंवा द्वेष निर्माण करणाऱ्या आहेत। म्हणजे मग ही इंद्रिय नेमकं काय बरं करतात, तर नेमकं ही इंद्रिय आपल्या आतमध्ये, अंतर्मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये
प्रदूषण निर्माण करतात. मुळात आपले विचार जरी चांगले असले तरी ते वाईट विचार निर्माण करतात आपल्या अंतःकरणामध्ये. ही सगळी या विचारांची धूळ आत जाते आपल्या. आणि मनामध्ये आपल्या प्रदूषण तयार होतं. त्यामुळे सद्विचार नाहीसे होतात आणि जी भक्तीची वृत्ती असते त्याच्यापासून आपण दूर होतो. मुख्यत्वे आसक्तीपासून स्वतःला वाचवायला पाहिजे. आपण कशातही गुंतायला नको. आणि म्हणूनच स्त्री, धन आणि संसारात बुडलेली माणसं किंवा आपला शत्रू यांच्याबद्दल विचार करू नये. या 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला भक्तीपासून दूर नेतात. आणि या जगाची ही आस्तिकता आली की माणसाचं मन सगळं खराब होऊन जातं. मग तो भक्ती करू शकत नाही. निकृष्ट भावना मनामध्ये येतात. आणि सगळं जग मनात उभं राहतं. म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ नये. आता बघा, आपण जर भक्ती करत असू बरं का, तर भलतं चॅलेंज आपण स्वीकारू नये. म्हणजे काय, याही दृष्टीने विचार करायला पाहिजे. चॅलेंज स्वीकारायचं म्हणजे काय, तर एखादा नसतोच भक्त किंवा एखादा आहे ना पूर्णपणे संसारात बुडालेला असतो आणि मी चॅलेंज स्वीकारतो की मी त्याला बदलवून दाखवीन आणि तो काही बदलत नाही त्याच्या वृत्तीप्रमाणे. त्यामुळे आपलं काय होतं, आपण स्वतः डिस्टर्ब होऊन जातो. आपण भक्तीपासून दूर जाण्याचा संभव असतो. अशी फालतू चॅलेंजेस स्वीकारू नये. ज्याला नको आहे त्याला बदलायचं इतकं प्रेम करायची काहीच गरज नाही. कारण जो तो आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे त्याची वेळ आली की बदलणार आहे. त्याच्या वृत्ती अचानकपणे आपण बदलवू शकत नाही. पण काय होतं, त्याला बदलवायला गेलं की आपलं सगळं बिघडतं. आणि म्हणून जास्त नास्तिक माणसांच्या सहवासात राहून त्यांना मी माझ्यासारखं आस्तिक करीन असं म्हणण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. कारण स्वतःसुद्धा मार्गापासून दूर जाण्याचा संभव आहे. ज्याची ईश्वरावर श्रद्धा नाही आहे त्याच्याशी नॉलेज आपल्याला कोणाला तरी द्यायचं आहे ही जी हौस आहे. म्हणून ते नॉलेज वाटण्यासाठी
ज्याची ईश्वरावर श्रद्धा नाही त्याला ते देणं टाळा. म्हणजे तिथे समाजसेवा करायला जाऊ नका, कारण तिथे करून काही उपयोग नाही. आडातच नसेल तर पोवऱ्यात कुठून येणार. आणि ते करून तुम्हाला कोणी भारतभूषण अवॉर्ड देणार नाही आहे. त्याच्यामुळे ज्याची इच्छा असेल त्यालाच तो मार्ग आचरू दे. भक्ती करताना काय आहे, भक्ती करताना का म्हणजे जे हे नाही आहेत, ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही आहे अशा भक्तांच्या जवळ आपण का जाऊ नये. त्याचं कारण आहे, एखाद वेळेस आपल्या मनात सुद्धा ईश्वराच्या भक्तीबद्दल शंका डोकावायला लागतात. आणि यापूर्वी तुम्ही कितीही मोठी भक्ती केलेली असू दे, जर का थोडीशी जरी शंका आली मनामध्ये तर ताबडतोब ती सगळी भक्ती संपून जाते, घसरून जाते आणि तुमचा विश्वासच बसेन असं होतं. मग प्रत्येक वेळी विश्वास जाणं हे इतकं वाईट आहे की प्रत्येक वेळी भक्ती करायला लागलो आपण की काहीतरी शंकाच मनात यायला लागते. एकदा ती स्टेज आली की असंच आहे. कितीही मोठा भक्त असू दे, मग शंकांमुळे तो असफल होतो. म्हणून या नास्तिक गोष्टींपासनं, नास्तिक व्यक्तींपासनं लांब राहिलं पाहिजे. आणि मग या भक्तीच्या बाबतीत कोणीही आड आलं आणि कोणीही आपल्याला काहीतरी जर त्याच्याबद्दल सांगत असेल तर त्यावर आपण विश्वास न ठेवता आपली जी भक्ती आहे ती कायम स्वरूपी तशीच राहू द्यावी. हे आपलं अगदी ठरलेलं असलं पाहिजे. याच्या त्याच्या यांनी भक्ती आपली डळमळीत होता कामा नये. म्हणूनच आपण या विश्वामध्ये जास्त भक्तीच्या बाबतीत बाकी तुमचे काय कितीतरी साथीदार असतात की तुम्ही त्या गोष्टींवर, ठराविक गोष्टी, अगदी फिरायला जाण्यापासून कोणीतरी बरोबर पाहिजे, कोणीतरी हे पाहिजे, इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, एकटं राहायला कंटाळ येतो म्हणून कोणीतरी पाहिजे.
पण या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत आपण स्वतंत्र पाहिजे. त्याचं कारण दुसऱ्यांचा जरा जरी विश्वास नसेल तर त्यांच्या ज्या हरकती आहेत त्याच्यामुळे हळूहळू आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो. आणि आपल्या मनामध्ये सुद्धा मग ईश्वराविषयी शंका येतात. एकदा का शंका आली की ते वाईटच आहे, मग ते मिटत नाही लवकर. अजून काय सांगतात नारद पुढच्या सूत्रामध्ये? अभिमान दांभिकम त्यजम. म्हणजे काय? अभिमान म्हणजे अहंकार, आणि दंभ म्हणजे खोटेपणा. तर दोघांचा त्याग आपण केला पाहिजे. त्याग केला पाहिजे. एकतर मिळवलेल्या गोष्टींचा अहंकार आणि दंभ म्हणजे जे नसतं ते सुद्धा आपण आपल्याबद्दल मोठेपणाने सांगतो, हा दांभिकपणा म्हणजे खोटा मोठेपणा. या दोन गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. आता हे चाललंय की कोणत्या गोष्टी आपल्या भक्तीच्या आड येतात, म्हणून हे सूत्र दिलंय की आपण भक्ती करतो, खऱ्या दिलाने आपण भक्ती करतो. पण काय होतं माहिती का, आपला तो मूळ स्वभाव आहे, तेवढ्यात कोणीतरी काहीतरी आलं, हो मला असं झालं, मला असं दर्शन झालं ईश्वराचं, हो मग आम्ही इकडे गेलो होतो, हो मग मी असं केलं, म्हणजे मी हे जर आलं अंगात, भक्ती करतो तो स्वच्छ मनाने भक्ती करतो, पण हे कळत नाही त्याला, अजून तो अभिमान त्याचा गेलेला नसल्यामुळे भक्ती तर करतो आहे, अतिशय स्वच्छ मनाने भरपूर भक्ती करतो, पण त्याला हे जाणवत नाही. काय? भक्ती खूप चांगली चालली तशी, पण तो अहंकार करतोय हेच त्याला जाणवत नाही. मी असं केलं, मी तसं केलं, आणि त्याच्यामुळे ती भक्ती थोडीशी कमी कमी होत जाते परत परत. दंभ जर केला नाही, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय ना, अदंभित्वम, म्हणजे दंभ करू नका, अदंभित्वम आणा तुमच्यामध्ये. अहंकार अहंकार, गर्व, दंभ हे गुण आपल्याला खूप त्रास देतात. ते आपल्या मनाचे दोष आहेत, ते आपल्या मनामध्ये विक्षेप निर्माण करतात, आपले व्यक्तिमत्वाची पूर्ण नासाडी करून टाकतात.
आता पुढे अजून एक सूत्र दिलेलं आहे, कारण याच्यात तसं फारसं काही नाही आहे म्हणून. आता हे पुढचं सूत्र काय सांगतं, तद अर्पिता अखिलचाराः. आता हे सूत्र आहे ना अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. तद अर्पिता अखिलचारः सन् कामक्रोध अभिमान आदिकं तस्मिन्नेव करणीयम. म्हणजे काय, तद अर्पिता त्याला अर्पण केले, अखिल सगळे पूर्ण जीवनाचे काय, आचार हा संपूर्ण आपल्या जीवनाच्या श्वास घेण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या क्रिया जर त्याला पूर्णपणे समर्पित केलं म्हणजेच अखिल आचार, अखिल आचरण, पूर्ण आचरण आपल्या जीवनातलं सगळं त्याला जर समर्पित केलं तर काम क्रोध अभिमान इत्यादी सगळे स्वभाव दोष काय होतील, शिल्लक राहतील. त्यांना काय करायचं, म्हणजे मग काही शिल्लकच राहिलं नाही. तद अर्पिता अखिल आचार हा संपूर्ण सगळ्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी होणाऱ्या क्रिया, मनामध्ये देहामध्ये बुद्धीमध्ये सगळ्या क्रिया जर त्याला अर्पण करून टाकल्या, समर्पित केल्या, तर काम क्रोध अभिमान इत्यादी तस्मिन् एव करणीयम इत्यादी काय होतील, त्यांचा सुद्धा तस्मिन् एव करणीयम. म्हणजे आम्हाला जे जे काही येईल, आपण म्हणतो की नाही एक छोटीशी गोष्ट की परीक्षा आली की आई रागवते अभ्यास कर, म्हणजे हा जो आईचा क्रोध आहे ना हा उपयोगी क्रोध आहे, हो ना, उपयोगी गोष्ट आहे ती. याचा अर्थ कुठलेही, आता काम म्हणजे काय, त्याचा अर्थ फार वाईट नाही आहे. काम म्हणजे इच्छा होणं, कामना होणं. एखाद्या गोष्टीची इच्छाच नाही झाली तर हालेल का जीवन, काहीतरी करण्याची सारखी इच्छा होते. म्हणजे हा जो चांगलेपणा आहे ना, हा चांगलेपणाचा उपयोग तस्मिन् एव करणीयम म्हणजे केवळ ईश्वरासाठीच केला जातो. केवळ ईश्वरासाठीच केला जातो तो. म्हणजे काय, भक्ती भक्ती भक्ती, इतकी भक्ती पाहिजे, खूप भक्ती पाहिजे. संपूर्ण जर आचारच त्याला आपण अर्पण करून टाकला, आचार म्हणजे आचरण म्हणजे क्षण क्षण त्यावेळी होणारी सगळी सूक्ष्मात सूक्ष्म क्रियाकर्म, सगळ्या पातळीवर मनाच्या बुद्धीच्या प्रत्येक विचारसुद्धा त्याला जर अर्पण करून टाकला तर आमच्या हृदयामध्ये येणारे काम क्रोध अभिमान, हे सुद्धा अभिमान म्हणजे अहंकार बरं का. आता या जागी जर आम्ही सारखं सगळं समर्पित केलं
तर सगळं समर्पित करण्याने ही जी समर्पणाची आमच्यामध्ये भावना आहे, त्या भावनेने होणार आहे काय माहिती का? जरी आम्ही आमचा ईश्वर म्हणून जरी त्याचा अभिमान केला, हो माझ्या ईश्वराला आत्ता आरती करायला मला जायचं आहे, असा जरी आम्ही अभिमान केला तरीसुद्धा तेही त्या क्षणी झालेलं समर्पणच असेल. अशी सारखी जर आम्ही समर्पणाची भावना आमच्या मनामध्ये ठेवली तर त्यांचं म्हणणं असं आहे नारदांचं की आम्हाला काम आलं, आम्हाला क्रोध आला, आम्हाला अभिमान वाटला, तदेव करणीयम तस्मिन्नेव करणीयम. म्हणजे सगळं ईश्वरासाठीच त्याचा वापर केला जाईल आमच्याकडून, कारण आम्ही सगळंच मुळी त्याला समर्पित करत आहोत. हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आता काय असतं, प्रॉब्लेम कसला आहे माहिती का, की आमच्यामध्ये जेव्हा अवगुण असतात, म्हणजे काम क्रोध हे जर अवगुण म्हणून असतील, अति प्रमाणात असतील, ईश्वराच्या विरुद्ध असतील, कारण प्रत्येक व्यक्तीसुद्धा ईश्वरच आहे, असं जर असेल तर त्याचा उपयोग नाही आहे. कारण ते आपण समर्पित करत नाही आहोत. मग ते स्वतःसाठी झालं. परंतु जर प्रत्येक गोष्ट समर्पित केली तर आमचे हे कामक्रोध, थोडक्यात म्हणजे काय, आमचे हे कामक्रोध अहंकार सुद्धा चांगल्या गोष्टीसाठी केवळ वापरले जातील जीवनात, आणि वाईट गोष्टींसाठी वापरले जाणार नाहीत. कारण आम्ही समर्पण भावनेने वागतोय, आम्ही स्वतः होऊन काहीच वागत नाही. आमचं जीवन हे ईश्वरासाठी समर्पित आहे. असा त्याचा अर्थ. सगळी कर्म जर त्यालाच समर्पित केली तर प्रत्येक वेळी त्याचं स्मरण होत आहे, जे काही होत आहे ते त्याचं स्मरण होत आहे, आणि सगळे विचार हे ईश्वर केंद्रित होत आहेत. जगातले सगळे व्यवहार हे अहम केंद्रित असून सुद्धा ईश्वराला समर्पित केलेत. म्हणून जर ईश्वराला हवे असतील तरच ते आता होणार आहेत, आणि त्याला हवे तसे ते होणार आहेत. बस आता ते माझ्या देहाकरता काही नाही आहे असा खरा भक्त म्हणतो. आपलं पूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक व्यक्तिमत्व जे आहे ते ईश्वराच्या चरणाशीच समर्पित झालेलं असतं. कारण आम्ही प्रत्येकच गोष्ट तद अर्पिता अखिल आचार, हा सगळ्याच गोष्टी आम्ही त्याला संपूर्ण अर्पण करणार आहोत. ईश्वरामध्ये समर्पित होऊनच आपण कर्म केलं पाहिजे. आता मग तुम्ही म्हणाल की अरे एवढी भक्ती करता तर शांत नको का व्हायला, कुठला आलाय राग? मग आईचं मुलांवर तर किती प्रेम असतं, तरी पण अजिबातच मुलगा ऐकत नसेल तर वेळेप्रसंगी फटके देऊन, वेळेप्रसंगी आरडाओरडा करून, मुलांनी जरी हिरमुसलं तोंड केलं तरीही नाही तू अभ्यास करतच नाहीस, मार्क कसे मिळणार, तरीही ती ओरडतच राहते. म्हणजे काय?
म्हणजे काय मुलावर प्रेम नाही? इथे तो मुद्दा सांगितला आहे की जरी तुम्ही खूप भगवंताची भक्ती करत असाल तरी सुद्धा व्यवहार चालूच आहे की नाही? देह आहे म्हणजे व्यवहार चालूच आहे. मग व्यवहार जर चालू आहे तर या व्यवहारी जगामध्ये हे जे षड रिपू आहेत ते काम करतच राहणार. पण ते काम करत असताना ते आता फक्त चांगल्या गोष्टींसाठी काम करत राहणार, वाईट गोष्टींसाठी नाही काम करणार. ते राग हा असाही येऊ शकतो. त्याच्यासाठी चाकूचं उदाहरण देतात नेहमी की चाकू ही एकच वस्तू आहे, पण कोण आणि कोणत्या उद्देशासाठी वापरतोय ती त्याच्यावर अवलंबून आहे. दरोडेखोर चाकू कशासाठी वापरतो? कसाई चाकू कशासाठी वापरतो? डॉक्टर चाकू कशासाठी वापरतो? आणि भाजी चिरणारी स्त्री चाकू कशासाठी वापरते? त्याप्रमाणे हे क्रोध, हे जे षड्रिपू आहेत हे कशाच्या उद्देशाने वापरले जातात याला महत्त्व आहे. कारण व्यवहार आहे, देह आहे म्हणजे मन आहे, आणि मनात हे क्रोध काम हे येणारच. फक्त ते आता ईश्वरी संपन्नता येण्यासाठी जिथे आवश्यक आहेत तिथे हे षड्विकार तस्मिन् एव करणीयम, केवळ आणि केवळ ईश्वरासाठीच ते षड्रिपू वापरले जातील. मन आहे म्हणजे ते येणार, त्याचे ते गुणच आहेत. वाईट उद्देशाने ते वापरलेच जाणार नाहीत. कारण तद अर्पिता अखिल आचारहा. असं एका समेवर यायचं, नेहमी एका विषयावर परत यायचं. आणि मग त्याच्यानंतरची स्टेज आहे की तुम्ही हा विचार करा ना की हे सगळे मनामध्ये आहेत बरं का. म्हणजे त्या षड्विकारांशिवाय अशक्य का आहे? हे षड्विकार कुठे असतात? आपल्या मनामध्ये असतात. आपल्या मनामध्ये असतात. आता तुम्ही भक्ती करताना जर मन काढून टाकलं, भक्ती कुठे होते? मनामध्ये. मनच काढून टाकलं, झालं, ईश्वरच कॅन्सल झाला आपला. आता मला सांगा काय उपयोग आहे? काही नाही, काहीच उपयोग नाही ना. मनविरहित भक्ती कशी करणार? मन इतकं सोज्वळ प्रेमळ करून आम्ही भक्ती करतो, त्या मनाच्या साह्याने आम्ही भक्ती करू शकतो. आम्हाला हे षड्रिपू नको म्हणून आम्ही मनच काढून टाकलं तर ईश्वराची भक्ती करणार कशी? कोरडं होईल ना जीवन. मन तर पाहिजेच भक्तीसाठी, आणि मन आहे तोपर्यंत षड्रिपू हे आलेच.
पण षड्रिपूंच्या प्रभावाखाली जर खूप मन असेल तर ते जड मन झालं. त्याच्यात कशी काय भक्ती प्रवेश करणार? म्हणून भक्ती ही काय करायची आहे? हळूहळू करायची. ईश्वराची भक्ती करत असताना प्रथम स्टेजवरती जरी षड्रिपू आले तरी हळूहळू ते केवळ ईश्वरी कार्यासाठीच कुठेतरी वापरले जातील आणि हळूहळू भक्तीमध्ये पूर्णपणे मन रमलं की हळूहळू षड्रिपू निघून जातील. हळूहळू त्यांचं प्रमाण कमी होतं, पण तरीसुद्धा मन हे राहीलच. पण तुम्ही सुरुवातीच्या पातळीवर मला षड्रिपू नको, आजपासून मी रागवणार नाही असं म्हटलं तर तुमच्या जीवनाचं नुकसानसुद्धा होईल. जिथे पाहिजे तिथे पाहिजेच. पूर्ण भक्त झालेलोच नाही आपण. भक्ती करण्यासाठी मन हवं आणि पूर्ण भक्ती होईपर्यंत मनाचा त्याग करू शकत नाही. जशी जशी भक्ती वाढेल तसं तसं हे षड्रिपूंचं प्रमाण हळूहळू ॲटोमॅटिकली कमी होत जातं. असं गणित आहे ते. म्हणून कर्म केली, परमेश्वराला समर्पित केली. कर्मामुळे काय होतं माहिती का? आपल्याला प्रेरणा मिळते. वा 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 मी किती छान कर्म केलं की अहंकार वाढतो आपला. म्हणून कर्म केलं की जी प्रेरणा येते त्या प्रेरणेद्वारे ते परमेश्वराला समर्पित करावं पहिलं. कारण नुसतं कर्म केलं की तिथे प्रेरणा उत्साह निर्माण होतो. मी किती छान कर्म केलं, पण मग हा अहंकार वाढवतो. सगळे आपले जे मनाचे विकार आहेत ते मनाबरोबर राहणारच आहेत. मग ते परमेश्वराकडे वळवता परमेश्वराचं चिंतन जास्त झालं की तो मनोविकार हळूहळू गळून पडतील. अशा रीतीने आपल्याला आत्मविकास करता येईल. पुढचं जे सूत्र आहे ते आपण आता उद्या बघूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.